मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री मुक्तानंद महाविद्यालय आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेचे 43व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक माननीय श्री जगदीशजी कदम, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष, या तालुक्याचे माजी आमदार, आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मणरावजी मनाळ दादा, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष व या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कौतिकरावजी ठाले साहेब, 42व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषरावजी मोहिते, आदरणीय सतीशरावजी चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार विक्रमजी काळे, फमू शिंदे सर, भारतजी सासाने, लक्ष्मीकांत देशमुख, कैलास पाटील, संजय जाधव, स्वाती कोले, अंकुश कळवणे, अभिजित देशमुख, कुंडलिकराव माने पाटील, रमेश पाटील डोणगावकर, फैसल चाऊस, शेषराव जाधव, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मराठवाड्यातून आलेले निमंत्रित साहित्यिक, वाचक, पत्रकार, गंगापूर, खुलताबाद तालुक्यातील रसिक श्रोत्रे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय सभासद, कार्यकारिणीचे सर्व सदस्य, या ठिकाणच्या प्राचार्या पाटील मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं कविवर्य नादो महानोर साहित्य नगरीत आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा यजमानपदाचा मान आम्हाला दिला, यासाठी साहित्य परिषदेचे प्रथम आभार व्यक्त करतो. या मराठवाडा साहित्य संमेलन ही मराठवाड्याची साहित्य परंपरा झालेली आहे. मराठवाडा हैदराबाद स्टेटचा भाग होता तेव्हापासून, आत्ताच कौतिकरावनी या ठिकाणी सांगितलं की त्या निजामशाहीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी ही साहित्य परिषद या ठिकाणी सुरू झाली आणि त्यामुळं आज गंगापूर इथं हे साहित्य संमेलन आयोजित होतोय. याचा खरोखरच आमच्या संस्थेला यजमानपदाचा मान आपण दिला, त्याबद्दल परत एकदा या ठिकाणी मी साहित्य परिषदेचे आभार व्यक्त करतो. आता काही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या गंगापूर तालुक्यातील जी काही साहित्य चळवळ आहे त्याला निश्चितपणानं गती मिळेल अशी आशा आहे. ज्येष्ठ कवी नादो महानोर यांचे प्रश्न हे नेहमीच साहित्यामध्ये व्यक्त होत असतात, समाजाचं मन व्यक्त होत असतं आणि निश्चितपणानं ठाले साहेबांनी जे काही सध्या महाराष्ट्रातले या मराठवाड्यातले ज्वलंत प्रश्न आहेत त्याचा साहजिकच उल्लेख त्यांच्या भाषणातून झालेला. आज या ठिकाणी काही कारणामुळे अजितदादा पवार
या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. उद्घाटकाचा बहुमान मला मिळाला, परंतु या निमित्तानं काय बोलावं, कारण तयारी तर काहीच नव्हती. एक प्रेक्षक म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहणार होतो आणि आता उद्घाटक म्हणून बोलण्याची पाळी आली. जरा थोडी अडचण झालेली हे मोकळेपणाने मी सांगतो. तरी सुद्धा गेली 30-35 वर्ष समाजकारणात, राजकारणात, सहकारात, शिक्षण क्षेत्रात काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून या मराठवाड्याचे काय प्रश्न आहेत, इथल्या राहणाऱ्या समाजाचे काय प्रश्न आहेत, हे थोडंफार ठाले साहेबा इतकं नाही आमचा अभ्यास, कारण राजकारणात आमचा जास्त वेळ जातो. परंतु निश्चितपणानं जे ज्वलंत प्रश्न आहेत समाजापुढचे त्याची जाणीव आज निश्चितपणानं आहे. आणि म्हणून थोडक्यात ठाले साहेबासारखा काही वेळ घेणार नाही, परंतु एक 5-10 मिनिटांमध्ये या मराठवाड्याच्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठवाड्यातले काय ज्वलंत प्रश्न आहेत, तिथल्या समाजाचे काय प्रश्न आहेत, इथल्या शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत, याचा उल्लेख निश्चितपणानं मी या ठिकाणी करणार आहे. माझ्या दृष्टीनं सर्वात मोठं मराठवाड्याचं दुर्दैव काय, तर या मराठवाड्यावरती निसर्गाची अवकृपा आहे. इथं पावसाचं प्रमाण अतिशय अल्प आहे आणि त्यामुळं नेहमीच येतो दुष्काळ. अशा परिस्थितीला इथल्या सर्वसामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं. प्रति हेक्टरी 3000 घनफूट पाणी एका हेक्टरसाठी लागतं. आणि हा हिशोब जर केला तर आज मराठवाड्यातली गोदावरी खोरा असेल, त्याच्या उपखोरे असतील, याच्यातली तूट, पाण्याची तूट जवळजवळ 250 अब्ज घनफूट इतकी आहे. हे निसर्गच आपल्याला देत नाही. कोकणामध्ये भरपूर पाऊस होतो, 3-3.5 हजार मिलीमीटर पाऊस होतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस येतो. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस होतो. विदर्भातही पुरेसा पाऊस होतो. विदर्भात सुद्धा 3000 घनमीटर पाणी एका हेक्टर साठी उपलब्ध आहे. आणि मग राहतो कोण, तर आमचा मराठवाडा, ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या पाऊस पडत नाही आणि म्हणून इथला शेतकरी दुष्काळाच्या चक्रामध्ये अडकलेला आहे. दर 4 वर्षांनी दुष्काळ येतोच, अशी परिस्थिती आहे. गेल्या 50 वर्षाचा जर अभ्यास केला तर 10 वर्षामध्ये 2 नाही तर 3 दुष्काळ आमच्या 5वीला पुजलेले. आणि मग एक दुष्काळाचं वर्ष शेतकऱ्याला किमान 4-5 वर्ष मागणे. म्हणून खरा प्रश्न जो आहे तो इथल्या शेतकऱ्याला पाणी उपलब्ध झालं पाहिजे. जे अति पावसाचे प्रदेश आहेत, कोकण आहे, जे पाणी समुद्राला वाहून जातं, असं पाणी उचलून किंवा वळवून मराठवाड्यात या गोदावरी खोऱ्यात जर आणलं नाही तर कायमस्वरूपी दुष्काळाशी लढा इथल्या जनतेला द्यावा लागेल. आणि म्हणून मला या निमित्तानं सांगायचंय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी 168 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी मान्यता दिलेली आहे. आमचा सातत्यानं पाठपुरावा चालू आहे. या योजनेची लवकरात लवकर सुरुवात झाली पाहिजे.
या योजनेसाठी किती खर्च लागणार आहे तर अंदाज व्यक्त केला जातो 1.5 लाख कोटी खर्चाची ही योजना आहे. परंतु आपल्या मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा मिटवण्यासाठी ही योजना करणं अतिशय गरजेचं आहे. आज आपण पाहतो शहरातले मेट्रो प्रकल्प पाहतो, समृद्धी महामार्ग पाहतो, बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प पाहतो. 1-1 लाख कोटी रुपयाचे हे प्रकल्प आहेत. आणि म्हणून आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी 1.5 लाख कोटीचा हा प्रकल्प शासनाने तातडीने हाती घ्यावा. त्याचे टेंडर काढायला सुरुवात करावी, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. ही खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्याची गरज आहे. आणि म्हणून या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठवाड्यातील जनतेच्या वतीनं सरकारकडे मी ही मागणी करतो की ही जी काही महत्वाकांक्षी योजना आहे, समुद्राकडे वाहून जाणारं पाणी उचलून किंवा वळवून गोदावरी खोऱ्यात आणायचं, ही जी काही योजना आहे तिला सर्वोच्च प्राधान्य देऊन ठराविक कालबद्ध मर्यादेत, मग ते 5 वर्ष असेल 7 वर्ष असेल, त्या ठराविक काळामध्ये ही योजना पूर्ण झाली पाहिजे, जेणेकरून हा दुष्काळाचा कलंक मराठवाड्याच्या जनतेच्या माथी जो मारलेला आहे तो कायमस्वरूपी दूर होईल. दुसरा प्रश्न आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा, ज्याचा उल्लेख ठाले साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. मागच्या 3 महिन्यापासून महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र या प्रश्नासाठी पेटलाय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. श्रीयुत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण मराठा समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे. लाखोच्या सभा होत आहेत. अतिशय हा प्रश्न मराठा समाजाच्या दृष्टीनं पोटतिडकीचा प्रश्न आहे. आमच्या मुलांच्या दृष्टीनं पोटतिडकीचा प्रश्न आहे. आमच्या माता भगिनीच्या दृष्टीनं पोटतिडकीचा प्रश्न आहे. आणि निश्चितपणानं हा प्रश्न सुटला पाहिजे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारी जी काही माणसं आहेत त्यांना सुद्धा मनापासून वाटते. आणि सरकारकडे सातत्यानं आम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय की ह्या प्रश्नाचं उत्तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, कारण आरक्षण द्यायचा हा काही मुद्दा नाहीये, तिथं सरकारची कमिटमेंट आहे. शिवछत्रपतीचं दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आरक्षण देणार, शब्द फिरवणार नाही. परंतु खराकळीचा मुद्दा काय आहे की हे दिलेलं आरक्षण हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये हे टिकलं पाहिजे. 2दा प्रयत्न झाला महाराष्ट्रामध्ये. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकदा झाला राणे समितीच्या माध्यमातून, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला एससीबीसीचं आरक्षण दिलं. परंतु समाजाच्या दुर्दैवानं, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दुर्दैवानं हे आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांना खरोखरच धन्यवाद दिले पाहिजेत. मराठा समाजावर त्यांचे उपकार झालेले आहेत की त्यांनी कुणबी नोंदीचा प्रश्न ऐरणीवरती आणला. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठी सरकारनं निर्णय घेतला. आणि आता या नोंदी शोधण्याचं काम सरकार स्तरावरती चालू आहे. मला काही त्याची एक्झॅक्ट माहिती नाही किती नोंदी सापडल्यात त्याची, परंतु सरकार लवकरच जाहीर करेल आणि त्यांना कुणबी म्हणून आरक्षण
निश्चितपणानं मिळणार आहे, कारण नोंदी सापडल्यानं तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उभं करण्याचं काय कारण नाही. आणि खरोखरच ही एक फार मोठा विजय आहे असं मी मानतो. मराठा आंदोलनाचा हा फार मोठा विजय आहे की गेली 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर नोंदी शोधण्याचा कुणी कार्यक्रम हाती घेतला नव्हता. या आंदोलनामुळं सरकारला नोंदी शोधाव्या लागल्या. आणि जी भावना ठाले साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली की आमच्या विदर्भातल्या पाहुण्यांना, ज्यांचे आमचे नातेसंबंध आहेत, त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं, परंतु आमच्या मराठवाड्यातल्या गोरगरीब माणसाला मात्र त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं. हे खरोखरच दुर्दैवी आहे असं मी मानतो. आणि म्हणून मला या ठिकाणी विश्वास आहे, खात्री आहे. आम्ही दर 8 दिवसांनी मुंबईला जातो, आमच्या बैठका होतात, अजितदादांच्या बरोबर होतात, मुख्यमंत्र्याबरोबर होतात. आम्ही त्यांना सांगतोय की हा प्रश्न फार ज्वलंत आहे आणि सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. निश्चितपणानं आमचा त्याच्यावरती दबाव टाकण्याचं काम हे चालू आहे. देवेंद्र फडणवीसावर दबाव टाकण्याचं काम चालू आहे. आणि मला जाहीरपणाने सांगायचं की ज्या समाजातून आम्ही आलेलो आहोत, ज्या समाजाचं प्रतिनिधित्व आम्ही करतो, वेळ प्रसंगी जर आम्हाला टोकाचं पाऊल उचलावं लागलं, उद्या सगळ्यांनी मिळून राजीनामा जरी द्यायची वेळ आली, तरी या मराठा समाजासाठी आम्ही मागं पुढं पाहणार नाही. निश्चितपणानं ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची प्रामाणिक भावना आहे, हे आरक्षण देण्याची भावना आहे. परंतु ते टिकणारं आरक्षण मिळावं, परत आपली काही फजिती होऊ नये, मागच्या 2 वेळेस जशी झाली तशी. त्यासाठी जर काही काल लागला, कारण आता मागास आयोगाचं काम बाकी आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर सुरुवातीला शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या मराठा समाजाचं मागासलेपण हे सिद्ध करावं लागेल, शिफारस करावी लागेल. त्यासाठी आतापर्यंत बराच अभ्यास झालेला आहे. परंतु हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये ज्या काही त्रुटी दाखवलेल्या आहेत, ज्या उणिवा दाखवलेल्या आहेत, त्या उणिवावर मात करून सध्याच्या मागासवर्गीय आयोगाला या आरक्षणाच्या बाबतीत शिफारस करावी लागणार आहे. आणि म्हणून निश्चितपणानं मला सर्व समाजाला विनंती करायची आहे की हा कायदेशीर जे काही बाजू आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. सरकारला त्या सोडवण्यासाठी वेळ दिला पाहिजे. आरक्षण काय एका दिवसामध्ये सुद्धा सरकारला जाहीर करता येईल, परंतु ते हायकोर्टात टिकेल का नाही याची सुद्धा काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून समाजाने निश्चितपणानं या गोष्टीचा सुद्धा साकल्याने विचार करावा. आणि सरकार मनस्थितीत आहे, सरकार देण्याच्या तयारीत आहे, तर निश्चितपणानं समाजाने हे आरक्षण पदरात पाडून घ्यावं. एवढंच विनंती या साहित्य परिषदेच्या निमित्तानं मी करणार आहे. खरं म्हणजे हे काही राजकीय व्यासपीठ नाही, परंतु ठाले साहेबांनी सुरुवात केली आणि त्याच्यावर आम्ही जर गप्प बसलो असतो तर हे म्हणले असते काय आम्ही प्रश्न उपस्थित केले, त्याला काही त्याच्यावरती उत्तर काही मिळालं नाही. आणि म्हणून थोडासा राजकीय ह्या 2 ज्वलंत प्रश्नाचा उपस्थित करण्याचं मी यावेळेस ठरवलं. ठाले साहेबांनी तर जाहीरच करून टाकलं की अजितदादा नाही आले म्हणजे आता उद्घाटक बोलणार नाही. पण तो उद्घाटकाचा बोलायचा अधिकार आहे ठाले साहेब. ऐन वेळेसचा उद्घाटक असलो तरी उद्घाटकच आहे. त्याच्यामुळं ज्या प्रश्न तुम्ही उपस्थित करणार, आता सीएचबीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, परंतु तो काय हे या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं
असं उद्घाटक म्हणून जाहीर करतो आणि साहित्य परिषदेला आणि संमेलनाला मनापासून शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.